नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट योगेश दिनकर माखणे। आज आपल्याला एका गंभीर विषयातल्या कायदेशीर तरतुदींकडे आणि त्याच्यावरच्या महत्त्वपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं विश्लेषण करणार आहे। भारतीय समाजामध्ये आपल्याला माहिती आहे की उच्चवर्णीय आणि मागासवर्गीय असे दोन प्रमुख प्रकार आपल्या इथं पडतात आणि प्रामुख्याने गावगड्यामध्ये हा जो भेद आहे हा प्रकर्षाने जाणवतो आणि नुसता जाणवत नाही तर या दोन वर्गांमध्ये अनेक वेळा भांडणं, तंटे, वादविवाद, मारामाऱ्या होत असतात। आणि या अनुषंगाने मागासवर्गीयांवरती जे हल्ले होतात विनाकारण, त्यांना जी हीन वागणूक दिली जाते, त्याच्यासाठी भारत सरकारने शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट नावाचा ॲक्ट आपल्याकडे आहे। ह्या ॲक्टच्या तरतुदीखाली जर का एखाद्या शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबमधल्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने अपमान केला, त्याच्या जातीवरनं त्याला घाणेरडी शिवीगाळ केली, त्याला धमकावलं, तर अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होतो आणि जो नॉन बेलेबल ऑफेन्स आहे। पण काळाच्या ओघामध्ये सुप्रीम कोर्टाच्या असंही लक्षात आलं की जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब लोक आहेत ही लोक देखील त्याचा गैरफायदा घेत आहेत किंवा पोलीस यंत्रणा अज्ञानापोटी म्हणा किंवा भीतीपोटी म्हणा विनाकारण काही ठिकाणी गुन्हे दाखल करत आहेत। आणि ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं एक महत्त्वपूर्ण जजमेंट आलेलं आहे। प्रीती अग्रवाल वर्सेस स्टेट ऑफ GNCT ऑफ दिल्ली या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने ॲट्रॉसिटी ॲक्ट, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो, त्या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या सेक्शन 3चं विश्लेषण केलेलं आहे। तर हा ॲट्रॉसिटी ॲक्टचा सेक्शन 3 आहे मित्रांनो, आणि हा आपण जर का पूर्ण बघितला तर ह्याच्यामध्ये आपल्याला जाणवेल की जे इंटिमिडेशन आहे, इन्सल्ट आहे, शिवीगाळ आहे, म्हणजे धमकावणं आहे, अपमान आहे, शिवीगाळ आहे, ही समाजामध्ये झाली पाहिजे, म्हणजे पब्लिक व्ह्यू असं सेक्शनमध्ये शब्द आहे। तर पब्लिक व्ह्यूमध्ये म्हणजे नक्की काय, तर सुप्रीम कोर्ट पुढे असं म्हणतं की समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबच्या व्यक्तीला 4 भिंतींच्या आतमध्ये शिवीगाळ केली असेल, धमकावलं असेल, जातीवाचक अपशब्द वापरले असतील, तर त्या पब्लिक व्ह्यूमध्ये नाही। पण हेच कृत्य जर का त्यांनी भर चौकामध्ये केलं असेल, एखाद्या शाळेमध्ये केलं असेल, कॉलेजमध्ये केलं असेल, एखाद्या संस्थेमध्ये केलं असेल, तर ते पब्लिक व्ह्यूमध्ये आहे। आणि म्हणून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर ज्या व्यक्तीविरुद्ध असा गुन्हा होतोय आणि ज्या व्यक्तीने हा गुन्हा केलेला आहे, गुन्हा म्हणण्यापेक्षा हे कृत्य केलेलं आहे, ते कृत्य एकतर जातीवाचक शिवीगाळ असली पाहिजे, धमकावणं असलं पाहिजे, किंवा तुम्हाला काय म्हणतो आपण अजून अपमानास्पद जातीवाचक शब्द वापरलेले असले पाहिजेत। आणि ह्या तिन्ही गोष्टी कुठं घडल्या पाहिजेत, तर सार्वजनिक ठिकाणी घडल्या पाहिजेत, इन व्ह्यू ऑफ पब्लिक असं सेक्शनचं म्हणणं आहे। म्हणून मित्रांनो, इथून पुढे हा व्हिडिओ जे कोणी बघत असतील, बहुतेक वेळा माझे व्हिडिओ पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी पण बघतात, तर त्यांच्यासाठी पण हा एक चांगला लर्निंग आहे की ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करताना हा गुन्हा सार्वजनिक ठिकाणी घडलाय का, त्या व्यक्तीने केलेलं कृत्य हे सार्वजनिक ठिकाणी झालंय का, हे या ॲट्रॉसिटीच्या कायद्याचं गाभा आहे। आणि असा जर का कृत्य सार्वजनिक ठिकाणी झालेलं नसेल तर असा गुन्हा दाखल होऊ शकत नाही। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि फॉरवर्ड करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी वाट बघा. धन्यवाद.